अमेरिकन सरकारची अपेक्षा आहे. ठाणेदारची गेल्या वर्षी राहुल गांधी आले होते अमेरिकेला सप्टेंबरमध्ये आणि त्यावेळेला त्यांचा तो दौरा फार कॉन्ट्राव्हर्शियल झाला आणि त्याचं कारण त्यांनी त्यांचे बर्नी सँडर्सच्या बरोबर असलेले संबंध किंवा इल्हान ओमरच्या बरोबरचे असलेले भेटी याच्यामुळे झाले. तर जेव्हा ती कॉन्ट्राव्हर्सी झाली तेव्हा जे फोटो आले त्यात राहुल गांधींच्या बरोबर इल्हान ओमर तर होत्याच, पण तुम्ही पण त्या फोटोमध्ये होता. हो, हो. आणि तो फोटो खूप व्हायरल झाला. तर ही काय भानगड आहे? ही कोण आहे इल्हान ओमर? आणि ही इतकी जी सगळी कॉन्ट्राव्हर्सी झाली, तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? हे बघा, मला त्या भेटीला बोलवलं गेलं. जसं जेव्हा प्राईम मिनिस्टर मोदीजी आले अमेरिकेत तेव्हाही त्यांनी मला त्यांच्या भेटीला बोललं होतं. मोदींच्या बरोबर मी 1 तासभर बसून चर्चा केली. जेव्हा मोदींनी आमच्या संयुक्त संसदेमध्ये भाषण केलं तेव्हा त्यांना एस्कॉर्ट करायचा मान मला मिळाला होता. त्यांच्याबरोबर मोदींना मी आमच्या सभागृहात आणलं. तसंच राहुल गांधी जेव्हा अमेरिकेत येत होते तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही याल का? तर मी हो म्हटलं. तेव्हा आम्ही कुणाला कुठला प्रेफरन्स दाखवत नाही. अमेरिकेला फक्त जे नेते आहेत जनतेनं निवडून दिलेले भारतीय त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो. तो झाला पहिला भाग. हो. दुसरा भाग इल्हान ओमरच्या बद्दलचा आहे की त्या तुमच्याच पक्षाच्या आहेत. हो. तुमच्यापासून मध्ये एक राज्य गेलं की पलीकडून त्या निवडून येतात. हो. त्यांच्याबद्दलच्या त्यांची विधानं, त्यांचं बऱ्याचदा भारत विरोधी अशा भूमिका आहेत. तुमचं त्यांच्याबद्दलचं काय मत आहे? हे बघा, ज्याची ज्याची मतं आहेत ती मतं त्यांनी मांडायची. जे फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतो आम्ही ते सर्वांनाच आहे. आणि जरी माझ्या पक्षातले जरी लोक असले तरी त्या सगळ्यांची मतं जी आहेत त्याच्याशी मी काही सहमत असलेलंच असं नाही. आणि प्रत्येकांची ही विचारधारणा आहे वेगवेगळी. तशा त्यांची ते काही मतं असतील. त्या कॉन्ट्राव्हर्सीबद्दल तुम्हाला म्हणजे ते राहुल गांधींनी त्यांना भेटायला नको होतं असं वाटतं का ठीक आहे हरकत नाही भेटला तरी? त्यांनी काय करायचं ते त्यांनी ठरवायचं. अरे तुम्ही एकदम झाला तुम्ही अमेरिकेचं नाही, तुम्ही आमच्याच राजकारण्यासारखं. पण आपण म्हणजे तुम्ही राहता अमेरिकेत, तुमचा जन्म, तुमचं सगळं ओरिजिन हे इथं आहे. जेव्हा तिथं काम करताना भारताच्या संबंधीचं जेव्हा काही विषय येतो तेव्हा आपोआपच म्हणजे सहानुभूतीचा सगळा जो काही ओघ आहे तो भारताच्या बाजूनं जातो असं होतं? असं काही नाही आहे. आता ट्रम्पच्या पार्टीमध्ये जे भारतीय लोक आहेत त्यांची मतं ट्रम्प सारखीच आहेत. आमच्या पक्षामध्ये काही भारतीय लोक आहेत त्यांच्यामध्ये काही मतभेद पण आहेत. तर तेव्हा नुसतं भारतीय वंशाचे आहात म्हणून तुम्ही प्रो इंडिया असाल असं काही म्हणता नाही येत. त्यामुळे सुरुवातीला जसं वाटलं लोकांना की ट्रम्पनं काही भारतीय वंशाचे लोक त्याच्या कॅबिनेटमध्ये घेतलेत म्हणजे त्यांचं धोरण प्रो इंडिया असेल, पण तसं काही झालं नाही. त्याचं कारणच असं आहे की त्यांना भारतीय म्हणून त्यांनी ट्रम्पनं नाही घेतलं नव्हतं. त्यांची जी विचार